माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भारत देशातील सर्व नागरिकांनो, मी तुम्हाला आज काय सांगू इच्छित आहे. देवाचं वचन सांगतं म्हणजे की पवित्र शास्त्र अर्थात बायबल. आज आपण अशा पुष्कळ धर्मांमध्ये आणि जातीय आणि वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये अडकून आहोत आणि आपल्यातलं जे प्रेम आहे, माणुसकी आणि बंधू प्रेम आहे, जे आज दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. त्याविषयी आपल्या भारत देशाला, आपल्या सर्व नागरिकांना आज या काळात, या युगात देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाची गरज आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलेलं आहे, ते एक वचन मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. योहानाचं शुभवर्तन, योहानाचं पुस्तक, त्याचा 8वा अध्याय आणि 12वा वचन, ज्यात प्रभू येशूने म्हटलं आहे, पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. होय माझ्या सर्व प्रिय लोकांनो, प्रभू येशूने म्हटलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे. खरोखर येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे, कारण की येशू ख्रिस्त हा जिवंत स्वर्गातील जो आपला देव, परमात्मा, परमेश्वर आहे, त्याचा एकुलता एक पुत्र हा येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जेव्हा तुम्ही पाहाल, जेव्हा त्याचा अभ्यास तुम्ही कराल, किंवा जेव्हा तुम्ही त्याचं जीवन पाहाल, या जगातील जन्मलेल्या, या जगाच्या स्थापनेपासून जितकी पण लोक जन्मली आहेत, ती येशू ख्रिस्तापर्यंत आणि येशू ख्रिस्ताच्या पुढे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जेव्हा पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की ते खरोखर हे वचन सत्य आहे. कारण येशू ख्रिस्त खरोखर जगाचा प्रकाश आहे. जेव्हा येशूचे वचन घेऊन जेव्हा आपण चालतो, येशूने म्हटलंय की जेव्हा तुम्ही मला अनुसराल, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपण अंधारात चालणार नाही, आपल्याकडून पाप होणार नाहीत. आपल्या भारत देशामध्ये आपला भारत देश हा प्रकाशात राहील. आपल्या भारत देशातील सर्व राजकीय पक्ष, आपल्या देशातील सर्व जी पण शासन आहे, केंद्र शासन आहे, राज्य शासन आहे, हे सर्व काही प्रकाशात चालतील. म्हणजे कोणताही भ्रष्टाचार त्यात होणार नाही, कारण की एक देव या जगाचा न्याय करणार आहे. आणि म्हणून त्याने आपल्या पुत्राला पाठवले यासाठी की जगावर दंडाची आज्ञा न व्हावी, तर पापक्षमा मिळावी, आपलं तारण व्हावं, ह्यासाठी त्याने आपल्या पुत्राला पाठवले आहे. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला अनुसरतो, म्हणजे कोणता धर्म बदलत नाही किंवा जात बदलत नाही, तर आपण जिवंत देवाला स्वीकारतो आणि त्याच्या मागे चालतो. कारण येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, त्याने असं नाही म्हटलं की मी फक्त इस्रायलचा प्रकाश आहे, यहुद्यांचा प्रकाश आहे. त्याने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. आणि जो येशूला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश राहील. खरोखर आज आपल्याला जीवनाचा प्रकाशाची गरज आहे. प्रियांनो, आज तुम्ही पाहता घरांमध्ये असेल, भावकीमध्ये असेल, समाजामध्ये असेल, राष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, किंवा आपल्या गावातील भागांमध्ये असेल, खेड्यातील भागातील असेल, शहरातील भागात असेल, आज सर्वकडं भ्रष्टाचार माजलेला आहे, पाप वाढलेले आहे, दुष्कर्म वाढलेला आहे. या सगळ्यांसाठी आपल्याला देवाची गरज आहे, देवाच्या वचनाची गरज आहे. म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे की येशू ख्रिस्ताकडे या, येशू ख्रिस्ताला समजा, कारण की येशू ख्रिस्त प्रकाश आहे. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या मागे चालू, खरोखर तो प्रकाश आपल्यामध्ये राहील आणि तो प्रकाश दिवसेंदिवस उजळत जाईल. आज मी तुम्हाला एक राष्ट्राचं उदाहरण देत आहे, अमेरिका नावाचं राष्ट्र. आज त्या राष्ट्राकडे पहा प्रियांनो, त्या राष्ट्राचं नाव देखील नव्हतं, त्या राष्ट्राचा इतिहास देखील नाहीये. आज आपल्या भारत देशाचा पूर्वीचा इतिहास एवढा महान आहे. तर प्रियांनो, खरोखर ते एक राष्ट्र ज्यांनी म्हटलं की या आपण या देवाच्या वचनांचं आपण पालन करूया. आणि खरोखर देवाने त्या देशाचं सर्व राष्ट्रांवर प्रभुत्व केलेलं आहे. प्रियांनो, खरोखर आपल्या देशाला, आपल्या नागरिकांना खरोखर आज आम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. तर खरोखर तुम्ही ह्या वचनांना उघडा, वाचा आणि त्या मागे चाला. तुम्हाला खरोखर तुम्ही प्रकाशात चालाल. ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. धर्म, जातपात, धर्म स्वातंत्र्य कायदा ह्या सगळ्यांना जे चाललेलं आहे ते केवळ एक राजकारण आहे, ते केवळ संघटनात्मक कार्य आहे. याच्याकडे याच्या
कडे जाऊ नका. तो खरोखर येशूने म्हटलंय की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. जो मला अनुसरतो, माझ्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. तर खरोखर प्रियानो सत्य समजा, कारण येशू ख्रिस्त सत्य आहे. धन्यवाद.